नमस्कार मित्रांनो, स्वागत करतोय. गावातील आहे मी, धावपळ करून पावसात खास लेट झालो कारण व्हिडिओ करूची होती, मासे पकडायचे, ठिगूर बिगूर, पण काय शक्य झाला नाही. पण शेवटी फायनली आता येईल. सॅटर्डेचा वर्किंग झालेला आणि आता संध्याकाळी 6 वाजले आणि खास म्हणजे आता व्हाळाचा पाणी वाढलेला, खळखळणारा पाणी तुमका मी दाखवतले घरापासून एकदम 3 मिनिटाच्या अंतरावर. सो आता आपण जाऊया व्हाळाकडे. तिकडे तिकडे पाणीच पाणी झालेला. सो लेट्स गो ऑन. व्हाळाचं पाणी दाखवते तुम्हाला कसं आता. ओके चला तर. जीवन दर्शन, वेर आर यू? कम. चलो चलो चला जा. दिरीशन कपडे घालता मंडळी. दुग्ध शर्करा येऊ बघा. आमचे परम मित्र विनय हे बघा आमच्या कॅमेरा कैद मध्ये दोन्ही उभयता. आता जातोय जरा. येस दाखवतोय आपलं दर्शनांक आमचं. हा सकाळी. आता उद्या चाललोय. बाकी बरे आहेत ना काय? सो आता आपण जाऊया. ही व्हाळी या अगदी उंचावरसून पाणी येतं. पहिला इथे सगळी शेती व्हायची मंडळी. तर शेती असताना ह्या व्हाळीचं पाणी म्हणजे वरूनचं पाणी येतं ऍक्च्युली झऱ्यावरून. ह्या पाणी पित असत आणि ह्याच पाणी पाटाकावर सोडला जायचा भातासाठी. आता काय मॅनपॉवर कमी असल्या कारणाने सगळीकडे वांदे असत. जो तो मुंबईत जाता कारण ज्या प्रकारे हवं तसं रोजगार नसल्यामुळे. सो आता इथे कलमांची लागवड केलेली आहे आणि ह्या पाणी तर काय नेहमीप्रमाणे इलेलं आहे आणि ह्या पाणी व्हावत व्हावत आपल्या व्हाळात जाता. काय जाता? व्हाळात. ओके. आणि आता आम्ही चाललो. पहिल्यांदा ही रस्तो खाली होतो तर आता भरणी वगैरे टाकून आणि बघता बघता गौरव साहेबांचं आगमन. एबीपी माझा आणि गौरव कसं वाटलं पावसाळा यंदाचं? पावसाळा म्हणजे बऱ्याच वर्षातून इल्यासारखं वाटलं. हो हो मजा मजा. लाईव्ह शूटिंग साठी कोण रिप्रेझेंटेटिव्ह नाही बाकीच्या चॅनलवर. निदान तुझ्या तरी चॅनलवरती जायत पावसाळ्यात. नाही खरंच खूप मस्त. आणि आता बघूया व्हाळ पण स्वच्छ झालेलो आहे. म्हणजे सगळं हिरलेवाडी पूर्ण हे काढलेली आहे, झाडून काढलेली आहे. दर्शन काय जातं मंडळी. आता चला व्हाळात जाऊया. होय होय कुर्ले गावले तर तेवढे गावले. आवाज येता. आणि फायनली ज्याची आपण वाट बघत होतो त्या व्हाळाचा खळखळीत पाणी हे दिसता मंडळी बघा. किती छान आवाज. आणि हे बघा तकडे धरो पण हा धबधबो हा पुढे दिसता. सफेद सफेद दिसता काय बघा. आणि पाणी बराच झालेला व्हाळात. हैसून आम्ही उडी वगैरे मारो. ठिगूर हत, खवळे हत. आणि मंडळी आम्ही हे गरव मासे तेव्हा आमका मासे वगैरे गावायचे. आता नाही गावत. मासे हुशार झाले. ते पिठाच्या गोळ्यांका पहिले मासे गावत. मस्त पाणी गेला भरपूर. पकडूचे ठिगूर ते खवळे पकडतास? काय पकडू? चला मग फक्त घरी हातात दे. हा शाबाश. तर मंडळी आता हे बघा दुग्ध शर्करा योग दुसरो आणि आमच्या पंचवशीत गजबजलेले बुवा आमचे लाडके बबन काका म्हणजेच श्री अजय आचरेकर त्यांची आज भेट झालेली असा. तर आमचे भाग्य. आणि बरं त्यांचा पंचक्रोशीत भालचंद्र साऊंड सर्व्हिस सुद्धा फेमस आहे. सो परमेश्वर त्यांना अशीच भरभराट गावान देत अशी प्रार्थना. आणि आम्ही आता आमच्या ह्या व्हिडिओत तुमचा योगदान गावला. थँक्यू व्हेरी मच काका. मग कसं वाटतं कारण मी आता मग अशी म्हटलंय की पहिल्या ठिकाणी इकडे शेती व्हायची. आता माणसांअभावी शेती कमी झाली. नाहीतर ह्या वरच्या झऱ्याचं पाणी पाटाचं पाणी पाटण पूर्ण पाणी यायचं. बरोबर. तर आता 2 मिनिटं आपण काकांचं मनोगत घ्या मंडळी. जसं की सांगितलं त्याप्रमाणे की
लहानाचे मोठे इथला बालपण तुमचा गेला, हो इथला खेळणा बागडणं गेला, इकडे शेती वगैरे सगळं झालं. तर तो काळ आणि आता काय फरक आहे? खूप जमीन असण्याचा फरक हा. त्या काळात अक्षरशः शेती म्हणजे इथे एकदम रान वाटायचं. रान शेती म्हणजे अहोरात्र लोक मेहनत करायचे. आता हे सगळं संपत गेलं जवळजवळ शेतीचं वास्तव थोडक्यात. तर अशी गोष्ट आहे मंडळी. चाकरमानी रोजगारासाठी मुंबईत जाता, मुंबई जो तो मुंबई धरता. त्यामुळे ही गोष्ट थोडी परंपरा जपून पण ठेवू खोई, हो सगळ्यात करू खोया, बाकीचं काय तो बघ. परमेश्वराच्या हाती. हो. बरोबर. सो थँक्यू व्हेरी मच काका, तुम्ही आमच्या चॅनलला भेट दिल्याबद्दल थँक्यू. मंडळी आता तो थंय छोटासा धरणा, धरणावर एकदम पांढरं शुभ्र असा मस्तपैकी खळखळणारा पाणी आपल्याला दिसतला. तर आता आपण थंय जाऊया. निसर्गाच्या सानिध्यात ह्या आमचा कोकण, आमचा आचरा हिरलेवाडी गाव तुम्ही बघतास. किती सुंदर वातावरण, नयनरम्य दृश्य. काय कसं दृश्य, कसं रे? नयनरम्य. पहिले आम्ही पीठ लावून मासे पकडू इकडे, पण आता मासे हुशार झाले आहेत, पिठाक काय भाव देणत नाही. आता आपण त्या वरच्या धरणार येतो मंडळी. चला. काका आमच्या ठिगुर आणि कासव पकडताना ऐसूनच जातात. आणि बघ जसे जसे जवळ आवाज जोर जोरात येता. आणि फायनली आता आपण ह्या निळाशार पांढऱ्या शुभ्र आकाशात बघता बघता आणि आपण इकडे इलेलो असो. ह्या बघा पाण्यात जोर हा भरपूर मंडळी तुम्ही बघतास. ह्या बघा आणि ह्या कोंडीत मासे बसत. म्हणजे सकाळी आम्ही हे पिवळा घेतलो, तुमका व्हिडिओ दाखवतलो. हा खूप सुंदर नयनरम्य दृश्य बघा दिसता तुमका. मासे व्हायच्यात उडी मारतात मंडळी. मंडळी यो व्हाळा अगदी पूर्ण उंचापर्यंत गेलेलो आहे आणि वरून त्याचा उगम झालेलो असता आणि तिकडून पाणी येता. ज्यावेळी भरपूर पाऊस लागल्यानंतर हळूहळू पाणी येतं आणि मग त्या पाणी वाहत वाहत नदीत, खाडीत आणि समुद्रापर्यंत पोहोचतात. आणि मग काय मासे चढतात पहिल्या पावसाचे. ह्यामध्ये कलाम दिसता, त्या कलमावरसून उडी मारून मजा येतात. तर मंडळी कसं वाटलं व्हिडिओ व्हाळ आणि हे धबधबो छोटोसो. अशा तुमचा व्हिडिओ आवडलेलो असाच तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.